आपल्याबरोबर पुणे लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंततात्या मोरे आहेत। तात्या 2 दिवसांपूर्वी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बालगंधर्व रंगमंदिरामध्ये सभा झाली। ते असं म्हणतात की पुण्यामध्ये ना भाऊ ना कुणी तात्या निवडून येणार, मुरली यांनाच निवडून येईल। ची वेळ ठरवल। मला वाटतं की आजकाल पुण्यामध्ये सगळ्यांनी माग दंगेकरांच्या प्रचारार्थ कोण आपले जितेंद्र आव्हाड साहेब आले आणि ते पण तिथं तेच बोलवून गेले। आज माननीय मुख्यमंत्री आले। मला वाटतं की कदाचित युती आणि आघाडीच्या प्रचारार्थ येणाऱ्या सेलिब्रिटीने ठरवलंय वसंत मोरेला खासदार करायचं म्हणून। त्यामुळे मला वाटतं जो येतोय तो वसंत मोरेवरती बोलतोय आणि वसंत मोरे हा वंचित बहुजन आघाडीसारख्या एका सामान्य पक्षाचा उमेदवार आहे आणि मला वाटतं की त्याच्यावर बोलण्या इतपत ही लोक आता घाबरली आहेत सगळे आणि भविष्यामध्ये मला वाटतं की अण्णा भाऊचं राजकारण नाही, पुण्यात फक्त तात्याचंच राजकारण चालेल आणि पुण्याचा खासदार तात्याच झालेला असेल। मात्र मुख्यमंत्र्यांनी भर सभेमध्ये उल्लेख केला की ना भाऊ ना तात्या मुरली यांनाच निवडून येतील, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दखल घेतली। 100% मला वाटतं की कदाचित पंतप्रधान जर पुण्यात आले किंवा अमित शाह साहेब आले तर ते सुद्धा मला वाटतं कदाचित माझ्या उमेदवारीची, कारण सोशल मीडियाचा ट्रेंडिंग त्या दोघांना चांगला माहिती आहे। मग ज्या माणसाला सोशल मीडियाचा ट्रेंडिंग कळतो तो माणूस 100% वसंत मोरेची दखल घेतो आणि सोशल मीडियाचा इन्फ्लुएन्स किती आहे तो येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सगळ्या पक्षांना कळेल। काय नेमकं चित्र पाहायला मिळेल? मुख्यमंत्री येत आहेत, सभा घेत आहेत, आता दुसरीकडे मनसेची महायुतीमध्ये भर पडलेली आहे, अजितदादा फिरत आहेत, पुण्यातलं काय चित्र पाहायला मिळेल? मग पुण्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना वसंत मोरेचा प्रचंड मोठ्या प्रमाणात आधार वाटतो, कारण हे सगळे उमेदवार हे आत्ता यांना गेल्या 15-20 दिवसापूर्वी उमेदवार जाहीर झाल्या, त्यामुळे आता हे सगळे रणांगणात उतरलेत, फिरायला लागलेत। परंतु मी गेल्या 4 वर्षापासून कोरोना कालावधीपासून मी पुणेकरांच्या सेवेमध्ये आहे आणि 4 वर्षापासून मी पुणेकरांची सेवा करतोय। सगळे पुणेकर कोरोना कालावधीपासून वसंत मोरे रस्त्यावर फिरताना बघतात, वसंत मोरेचं काम बघतात। त्यामुळे मला वाटतं की आता एवढं 15-20 दिवसामध्ये लगेचच ही लोक फिरतात आहे, फिरून द्या जरा, त्यांना थोडं ऊन खाऊ द्यात। आतापर्यंत उन्हात नव्हतं कोण, आता ऊन खाल्ल्यानंतर ना प्रत्यक्ष जेव्हा प्रचार यंत्रणा चालू होईल 30 तारखेपासून तेव्हा मग कोण किती पळतंय पाहू। महात्मा गांधींचे जे पंतू आहेत तुषार गांधी ते असं म्हणाले की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे, लोकशाही वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी एकत्र येणं गरजेचं होतं, मात्र त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी हा स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। आम्ही आवाहन करतो सगळे विचारवंत की वंचित बहुजन आघाडीला तुम्ही मतदान करू नका, ती भाजपची बी टीम आहे। आता बघा, मला असं वाटतं की प्रत्येक वेळेस हाच एक प्रश्न येतो आणि 2018 साली जो पक्ष निर्मित झाला, एक निवडणूक झाली फक्त, एका निवडणुकीमध्ये एवढं मतदान 42 लाखाच्या आसपास मतदान वंचित बहुजन आघाडीला झालं आणि 6 वर्षाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही एखाद्या पक्षाला जर बी टीम सी टीम करत असाल तर मला वाटतं की बघ हेच बरोबर नेमकं ज्या टायमाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आम्ही होतो त्यावेळेस सुद्धा हेच मनसेच्या बाबतीमध्ये बोललं जायचं की भाजपची बी टीम आहे, कधी म्हणायचं महाविकास आघाडीची बी टीम आहे, म्हणून असं बी टीम सी टीम हे पब्लिक ठरवत असतं। त्यामुळे कुठला नेता जर अशा पद्धतीने बोलत असेल तर मला वाटतं तो त्याच्यामध्ये त्या नेत्याचा स्वार्थ असेल आणि त्याच्या स्वार्थापायी किंवा ये वाला लेते हैं इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है, उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। त्यांना कुणीतरी बोलायला लावलं असेल, पण नक्की यांना हे बोलायला लावणार, वंचितला बी टीम म्हणायला लावणाऱ्यांची काय पात्रता आहे ती पण थोडी पडताळून पाहावी लागेल। प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवरती आरोप केलेला आहे की 20 जागा फिक्स करून घेतल्या, त्यावरती संजय राऊत असं म्हणतायत लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकरांना हात जोडले, एकत्र येणं गरजेचं आहे, 6 सुद्धा जागा आम्ही द्यायला तयार होतो, मात्र त्याने तो निर्णय घेतला। आता मी पक्षामध्ये येऊन 10 दिवस झाले आहेत, त्यामुळे मला त्या लेवलच्या गप्पा, त्या गोष्टी काय झाल्या किंवा आंबेडकर साहेब काय बोलले या बाबतीमध्ये मला काहीच माहित नाही, त्यामुळे मी त्या बाबतीमध्ये काही बोलू शकणार नाही। पुण्यामध्ये महायुतीचा मेळावा झाला, मात्र त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी तर महायुतीला म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। राज ठाकरेंचा फोटो मात्र त्या बॅनरवरती पाहायला मिळाला। आता ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी, शहराध्यक्ष, शहरातले नेते
थोडा ह्याच लोकांचा थोडा जर कुठं स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी बोलायला पाहिजे त्या विषयावरती, की जर स्वतः साहेबांनी जर पाठिंबा दिलाय असं साहेब स्वतः शिवतीर्थावर न बोललेत तर मग ह्यांनी ह्या गोष्टी यांना जाब विचारला पाहिजे ना. त्यांनी जाब विचारणं गरजेचं आहे, की तो साहेब काय प्रत्येक विषयामध्ये बोलले नाही पाहिजेत. यांना फिरायचे मागं म्हणल्यावरती त्यांनी थोडं विचारणा केली पाहिजे. आता तुम्ही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहात, याआधी तुम्ही राज ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे. आता परत राज ठाकरेंकडून मदतीची तुम्ही अपेक्षा करणार का? एक जुना सहकारी म्हणून किंवा त्यांचा तुम्ही आतापर्यंत निष्ठावंत कार्यकर्ते राहिलेले होतात, त्यांनी तर मोदींना पाठिंबा दिलेला आहे. मात्र एक जुना कार्यकर्ता म्हणून तुम्ही राज ठाकरेंना काय आवाहन करताय? जर करायचे राज ठाकरेंनी मदत केली तर तेच एक वेगळं चित्र पाहायला मिळेल. आता मी त्या बाबतीमध्ये काय सांगू शकत नाही, परंतु मी प्रयत्न करेल. म्हणजे राज ठाकरेंनी मदत केली तर चांगलं. हा चांगलंच ना, त्यात काय. तेव्हा मी जर 25 वर्ष साहेबांसोबत आहे तर मला वाटतं की कार्यकर्ते ठरवतील. महाराष्ट्र सैनिक जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. मात्र साहेबांकडे मदत मागणार, आता ते वेळेनुसार ठरेल त्या गोष्टी, काय करायचं काय नाही करायचं. अजून प्रचार यंत्रणा चालू झालेली नाहीये. 30 तारखेपासून प्रत्यक्षामध्ये प्रचार चालू होईल. खऱ्या अर्थानं पुण्यामधली प्रचाराची रणधुमाळी ही 30 तारखेपासून चालू होईल आणि 30 तारखेनंतरनं मग काय करायचं, कुठल्या रणनीत्या कुठल्या फील्डवरती आखायच्या ते सगळं. आणि मला वाटतं की श्रद्धेय बाळासाहेब 27-28 तारखेपासून पुण्यामध्ये येतील आणि त्यानंतरनं खऱ्या अर्थानं, कारण ते स्वतः उमेदवार आहेत, वयाच्या 69व्या वर्षी ते आज 43 डिग्री तापमानामध्ये फिरून प्रचार करत आहेत. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी मला सांगितलं की 26 तारखेला त्यांचं मतदान होतंय काहीतरी आणि 27 तारखेला मी पुण्यामध्ये असेल. मला वाटतं खरं त्यांच्या या गोष्टीची दाद द्यावी लागेल. सन्मान्य युवा नेते सुजाता आंबेडकर सुद्धा या ठिकाणी माझा फॉर्म भरण्यासाठी येणार आहेत. फॉर्मची तारीख येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये डिक्लेअर होईल आणि त्याच्यानंतर सुजात साहेबांच्या उपस्थितीमध्ये माझा फॉर्म भरला जाईल. राज ठाकरेंशी काय संवाद साधणार याच्यानंतर? काय अजून तर काय मी तसं ठरवलेलं नाहीये, परंतु पाहू. शेवटी जुने संबंध आहेत. मी सुद्धा 25 वर्ष साहेबांच्या सोबत आहे. ठीक आहे, विचारांची फारकत घेतली असेल, परंतु माणसाचं कधी मतभेद होतात, मनभेद नाही झाले पाहिजेत. आणि मला वाटतं की माझे मनभेद झालेले नाही आहेत. मी विचारांची फारकत घेतलेली आहे. पाहू आता काय तसं पुढं जसं घोडं मैदान जवळ येईल त्या पद्धतीने ती रणनीती आखली जाईल. राज ठाकरे पाठिंबा देतील असा विश्वास? आता मी ते सांगू शकत नाही, कारण साहेब कदाचित नाराज आहेत. पाहू, प्रयत्न करू. म्हणजे ते सुद्धा एक राजकीय गणित पुण्यामध्ये जमू शकतं. हा, प्रयत्न करेल ना मी. का प्रयत्न करायचे नाहीत? वयाची 25 वर्ष जर तिकडे घालवली असतील त्यांच्यासोबत, आणि मला वाटतं की ते शेवटी साहेबांचा सर्वेसर्वी निर्णय काय तो. तुम्ही पाठिंबा मागणार? प्रयत्न करेल. शेवटच्या क्षणामध्ये गटकेमध्ये जे काय साहेबांसंग बोलाय, शेवटी साहेबांचा निर्णय हा मनसेमध्ये अंतिम असतो. साहेबांनी जर ठरवलंच असेल तर मग ते नाही भेटी देणार. मी प्रयत्न करेल. भेटीचा प्रयत्न करणार? प्रयत्न करेल, 100% करेल. आता आपण पाहतोय की पुण्यामध्ये जी लोकसभेची निवडणूक होतीये त्यामध्ये ना अण्णा ना भाऊचं राजकारण चालेल, फक्त तात्यांचं राजकारण चालेल आणि पुढचा खासदार जो आहे तो वंचित बहुजन आघाडीचा होईल, अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.